नूरपूर गावात राहणाऱ्या सीमा आणि अंकुश दोघं बहीण भाऊ होते. ते त्यांच्या जन्मानंतर अनाथ झाले होते. त्यांच्या जन्मानंतर काही महिन्यातच त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं होतं. ताई, खूप दिवसांपासून काहीच चांगलं खाल्लं नाही. बस एवढंच? चल तुला खायला देते. एका हलवाईच्या दुकानात गेले आणि दोघांनी एक एक समोसा खाल्ला. आज तर मज्जाच आली ताई. जर असंच खाणं रोज मिळालं. नाही रे बाबा, रोज रोज आपण असं श्रीमंतांचं खाणं नाही खाऊ शकत. आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यातच समाधानी राहायला शिक. त्यानंतर त्या गावात खूप मुसळधार पाऊस आला आणि त्या पुरामध्ये त्यांची झोपडी सुद्धा वाहून गेली. आपण शेटजींकडे जाऊयात आणि त्यांना सांगूयात. ते नक्कीच आपली काहीतरी मदत करतील. तो खडूस शेठजी, तो तर एक नंबरचा लालची आहे. तो आपली काय मदत करणार? तू चल तर एकदा ताई, त्यांना आपण हे सगळं सांगूयात. शेठ खूपच खडूस होता. तो नेहमीच त्यांना या कचऱ्याचे खूपच कमी पैसे द्यायचा. काही वेळानंतर ते दोघंही शेठजींकडे पोहोचतात आणि सीमा आपल्या मालकाला म्हणते, शेठजी, थोडे पैसे पाहिजे होते. आम्ही काहीच खाल्लं नाहीये. पावसाच्या पाण्यात आमचं घर आणि सगळं सामान वाहून गेलं. तेव्हा शेठजींची बायको उर्मिला सुद्धा तिथे येते. उर्मिला खूपच खडूस स्वभावाची होती. पैसे काय झाडायला लागतात? बाईसाहेब, तुम्ही जे म्हणाल ते मी करीन. हा माझा छोटा भाऊ आहे. तुमच्या दुकानाच्या बाहेर जे छोटस छप्पर आहे, आम्ही तिकडेच राहू. ठीक आहे, राहा. पण दुकानाच्या बाहेर कशाला? इकडे बाहेर आमच्या तबेल्यात राहा. पण त्या बदल्यात तुला माझ्या घरचं सगळं काम करावं लागेल. राहण्याबरोबरच तुम्हाला दोघांना 2 वेळचं जेवण पण देईन मी. हो हो बाईसाहेब, मला मान्य आहे. पावसाचे दिवस होते. दोघही बहीण भाऊ त्या तबेल्यात जाऊन तिथल्या जागेत आपलं अंथरूण घालून झोपून जातात आणि दुसऱ्या दिवशी घरातलं सगळं काम आटपून कचरा गोळा करायला बाहेर पडतात. काहीतरी छान बनवण्याचा वास येतोय. मला वाटतं त्या कचोरी बनवतायत आज. आज आपल्याला कचोरी खाऊन खूप मज्जा येणार आहे. मी विचार करतीये की लवकर आपले पैसे जमू देत आणि आपण आपली झोपडी परत बांधू देत. मग तुला तुझी ही बहीण स्वतःच्या हाताने कचोरी बनवून देईन. किणबाई शिळी पोळी आणि रात्रीची आमटी घेऊन तिथे येतात आणि त्या दोघांना देतात. बाईसाहेब, तुम्ही तर कचोरी करत होतात ना? अंकुश खूप वेळापासून त्याची वाट बघत होता. हे सगळं श्रीमंतांचं खाणं आहे. तुम्हाला दोघांना अजिबात मिळणार नाही ते. मुकाट्याने जे हे दिलंय ते खा आणि झोपून जा. सकाळी उठून तुम्हाला गाय म्हशींना चारा सुद्धा घालायचाय. मालकीणबाई तिथून निघून गेल्या. सीमा आणि अंकुशच्या डोळ्यात ते शिळं अन्न बघून अश्रू येतात. रडत रडत सीमा म्हणाली, रडू नकोस अंकुश, मी लवकरच तुला माझ्या हाताने कचोरी बनवून देईन. दिवसभर काम केल्यामुळे त्यांना भूक लागली होती. त्यामुळे त्यांनी शिळी पोळी खाल्ली आणि तिथेच तबेल्यात झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं काम संपवून ते जेव्हा कचरा गोळा करायला गेले, ताई, इकडे ये. हे बघ इथं काय आहे. सीमाने जेव्हा उचलून पाहिलं तेव्हा तिला दिसलं की ती खूपच सुंदर कढई होती. ही कढई? पण ही आपल्या काय कामाची? पण आपण ही कोणाला तरी विकली तर आपल्याला पैसे नक्की मिळतील. जेव्हा आपली झोपडी तयार होईल तेव्हा मी माझ्या भावाला या कढईमध्ये कचोरी तळून देईन. त्या दोघांनीही ती कढई लपवून आपल्या तबेल्यात आणली. सीमा अंकुशला म्हणते, एक दिवस मी माझ्या अंकुशसाठी याच कढईत कचोरी बनवेन. खूप इच्छा होतीये कचोरी खाण्याची. खरंच जर अशी काही जादू झाली आणि ही कढई जर सगळी कचोरींनी भरली तर? त्याच्या एवढ्या म्हणण्यानेच ती जादूची कढई कचोरींनी भरून गेली. याचा अर्थ ही जादूची कढई आहे, म्हणूनच एवढी चमकत होती. मी परत एकदा म्हणते की काहीतरी जादू होऊ दे आणि ही कढई मिठाईने भरून जाऊ दे. ताई, याच्यात तर खरंच मिठाई आली. मला तर आता राहत नाहीये. शेठजी आणि मालकीणबाई पण झोपलेले आहेत. आपण लवकर ही मिठाई खाऊया. त्या दोघांनीही मालकीणबाईंनी दिलेलं शिळं अन्न गाईला घातलं आणि पोट भरून ती मिठाई खाल्ली आणि मग ती कढई तबेल्यातल्याच गवताच्या खाली लपवून ठेवली. जेव्हाही त्यांना भूक लागायची ते त्या कढईला आपल्या मनातला पदार्थ सांगायचे आणि शेठजींनी दिलेलं. दुसऱ्या दिवशी त्या दोघांची तब्येत बघून मालकीणबाई शेठजींना आपल्या खोलीमध्ये म्हणतात, या दोघांना तर मी रोज शिळं अन्न जेवायला देते, मग यांच्या तब्येतीवर त्याचा काही परिणाम कसा काही नाही होतो? हे दोघं तर दिवसेंदिवस फुगतच चाललेत. बरोबर बोलताय बाईसाहेब तुम्ही. मी पण बघतोय बऱ्याच दिवसांपासून यांची तब्येत चांगली सुधारत चाललीये. असं तर नाही ना की कचरा गोळा करता करता यांच्या हाताला काही खजिना बिजिना लागलाय? मग मालकीणबाईंनी त्या दोघांवर नजर ठेवायला सुरुवात केली आणि त्यांना त्या जादुई कढईबद्दल तेव्हा कळालं. ते या जादुई कढईकडे तू मागून घे. की ही जादूची कढई मॅगीने पूर्ण भरून जाऊ दे.
आणि मग क्षणातच ती कढई मॅगीने तुडुंब भरून जाते. मग दोघही बहीण भाऊ पोट भरून मॅगी खातात. अच्छा, तर ही ती जादुई कढाई आहे जी या गरीब मुलांना श्रीमंताचं खाणं देतीये. दुसऱ्या दिवशी संधी बघून मालकीण बाई ती कढई घेऊन आल्या. अहो, हे बघा, त्या मुलांच्या तब्येतीचं हे आहे गुपित. ही जादूची कढई जी मी चोरून इथे घेऊन आलीये. आता बघा, मी तुमच्यासाठी गरमागरम पदार्थ तयार करते याच्यात. अरे वा, ही तर कमालच झाली की. आता तर तुला कधी जेवण बनवायलाच लागणार नाही. तुझी मेहनतही वाचेल आणि आपला राशन पाणीचा खर्चही वाचेल. ही बिर्याणी तर खूपच चविष्ट आहे. आता फक्त गरमागरम दूध मिळालं. ए जादुई कढई, चल आम्हाला गरमागरम दूध दे बरं. ते गरमागरम दूध बघून मालकीणबाई म्हणाल्या, ए जादुई कढई, आमच्या इथे नेहमीच गरमागरम दुधाची अशी नदीच वाहू देत. मग लगेचच सगळ्या घरभर गरमागरम दुधाचा प्रवाह सुरू झाला. अरे अरे, बास कर जादुई कढई, आता हे दूध देणं बंद कर तू. दोघांच्याही पायांना त्या उकळत्या दुधामुळे चांगलेच फोड आले होते. पण ही गोष्ट दुसऱ्या लोकांना कळता कामा नये म्हणून ते दोघेही बिचारे तो त्रास तसा सहन करत राहिले. मालकीणबाई, तुमच्या लालचीपणामुळे आज तुम्हाला किती मोठी शिक्षा झालीये. आता अशी काही जादू होऊ देत आणि या घरामध्ये थंड पाणी वाहू देत. त्या कढईतून थंड पाणी वाहू लागलं. हे जादूची कढई, तू जिथून कुठून आलीयस तिथे तू परत जा. आपल्या चुकीच्या वागण्याची सीमाकडे माफी मागितली आणि काही क्षणातच ती जादूची कढई तिथून गायब झाली. तू जर आज नसतीस तर आम्ही जिवंतच राहिलो नसतो. तू आज आमचा जीव वाचवलास. त्यामुळे आजपासून तुम्ही दोघंही तबेल्यात नाही तर इथे माझ्या घरात माझी मुलं बनून राहाल. त्या दिवसानंतर शेठजी आणि मालकीणबाई त्या दोन्ही मुलांना आपल्या मुलांसारखं सांभाळू लागले आणि त्या दोघांचं एका चांगल्या शाळेत ऍडमिशन देखील घेतलं. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.